गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गाओ कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 काल आपण सगळ्यात ठळक लक्षात राहणार म्हणजे आपण काल रासलीला आणि त्यामधला पवित्र प्रेमाचा भाव, पवित्रतम उच्चतम प्रेमाचा भाव, मानवी जीवनामधल्या तो भाव आपण बघितला। त्यालाच अनुषंगून गोपींनी केलेला उद्धवाला उपदेश या एका हिंदी गीतामध्ये आहे। ते अगदी चटकन म्हणतो आणि मग आपण आपल्या आजच्या कथा भागाला लागूया, म्हणजे कालच्या रासभावात आपण अजून थोडे पुन्हा एकदा डोकावून आल्याची आपल्याला अनुभूती येईल, आनंद मिळेल। ये तो प्रेम की बात है उधो, ये तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ सर्द के होते हैं सौदे, यहाँ सर्द के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है, ये तो प्रेम की बात है उधो। प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले उधो। प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले उधो। यहाँ दम दम में होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है, ये तो प्रेम की बात है उधो, ये तो प्रेम की बात है उधो। जो असल में है मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह जिंदगी की, जो असल में है मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह जिंदगी की,
जो उतरती है चढ़ती है मस्ती, वो हकीकत में मस्ती नहीं है, ये तो प्रेम की बात है उधो, ये तो प्रेम की बात है उधो। जिनकी नजरों में है शाम प्यारे, वो तो रहते हैं जग से नियारे। जिनकी नजरों में है शाम प्यारे, वो तो रहते हैं जग से नियारे। जिस नजर में है मोहन समाये, जिस नजर में है मोहन समाये, वो नजर फिर तरसती नहीं है, ये तो प्रेम की बात है उधो, ये तो प्रेम की बात है उधो। बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ सर दे के होते हैं सौदे। आशिकी इतनी सस्ती नहीं है, ये तो प्रेम की बात है उधो, ये तो प्रेम की बात है उधो। आता आपण आपल्या कथानकाला सुरुवात करूया. आता पुढे दुष्टांचा संहार, दुष्टांच्या पासून या पृथ्वीचा भार कमी करण्याचं काम, दुष्टांचा भार पृथ्वीवरचा कमी करण्याचं काम हळूहळू सुरू झालंय. कंसापासून सुरुवात झाली. खरं तर बालपणापासूनच अनेक असुर आले, पण आता खुद्द प्रत्यक्ष राजनीतीत उतरून कृष्णाने आणि बलरामाने आपलं उत्तरदायित्व, आपलं जे पृथ्वीवरच्या अवताराचं कर्तव्य आहे ते साधायला सुरुवात केली. आता आपण पाहणार आहोत काल यवनाचा नाश. इकडे कंसवध झाल्यामुळे कंसाला दोन मुली, ज्या कंसाच्या ज्या दोन पत्न्या होत्या त्या मुली जरासंधाच्या होत्या, आणि कंसवधामुळे त्या मुली झाल्या विधवा. विधवा झाल्यावर जरासंधाला, आधीच तो कृष्णाच्या विरुद्ध, जरासंधाला आली चीड, अतिशय चिडला तो. म्हणजे मग त्यांनी ठरवलं की आता हे मथुरेवर आपल्याला स्वारी केल्याशिवाय, मथुरा जिंकल्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही, म्हणून त्यांनी सैन्याची जमवाजमव केली आणि मथुरेवर आक्रमण केलं. प्रचंड सैन्य जरासंधाचं. आणि इकडे मथुरेमध्ये कृष्ण आणि बलराम यांच्याकडे अत्यल्प सैन्य होतं, फार सैन्य थोडं होतं. पण आली या भोगासी. आता शत्रू चालून आला आहे म्हटल्यावर सामना तर केला पाहिजे. पण हे सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरच पृथ्वीवरचा दुष्टांचा भार कमी करण्यासाठी आलेले असल्यामुळे त्यांच्याकडे अतिसामान्य शक्ती होत्या. म्हणून मग कृष्ण आणि बलराम सामोरे गेले. आपल्या असलेल्या सैन्यासह जरासंधाच्या सैन्याला सामोरे गेले. त्यांना घेरलं जरासंधाच्या सैन्याने. पण इतकी चपळाई, इतकी शस्त्र निपुणता, युद्ध निपुणता आणि रणनीतिक कौशल्य सगळ्यांचा उपयोग करून राम आणि कृष्णाने जरासंधाचं बहुतेक सैन्य नष्ट केलं आणि जरासंध बलरामाच्या हातात सापडला. आता इतकं मोठं युद्ध करून, इतके सैनिक आता धाराशायी करून प्रत्यक्ष त्यांचा राजा हातात आलाय
म्हणून बलराम आधीच संतापलेला होता, आक्रमणकारी होता जरासंध. त्यामुळे बलरामाने आपलं खड्ग काढलं आणि आता तो त्याचा शिरच्छेद करणार. तेवढ्यात कृष्णाने ओरडून सांगितलं, दादा जरासंधाला सोडून द्या. त्याचा मूळ पराभवामुळेच इतका अपमान झालाय, त्याला आता वर मान करून मिरवता येणार नाही, समकक्ष राजांच्या समोर जाता येणार नाही. किंबहुना त्याचे जे मांडलिक राजे आहेत त्यांच्याही पुढे त्याला आता मान वर करता येणार नाही. मरणाहून जास्त त्याला यातना देणार ते आहे. त्यामुळे त्याला सोडून द्या. अर्थात भगवान श्रीकृष्ण हे मोठं कार्य करायला आले होते. एखाद दुसऱ्या जरासंधाला मारून त्यांचं कार्य पूर्ण होणार नव्हतं. त्यांच्या चित्तामध्ये मोठी मालिका होती दुष्टांची. ही जी जरासंधाच्या साथीमुळे, जरासंधाच्या सहाय्याने, कारण त्याचे ते सोबती होते, मित्र होते, म्हणून त्या सगळ्यांना मारायचं होतं. म्हणून जरासंधाचं त्यांनी जरा काम थांबवलं. आता मारू नका त्याला, त्याची वेळ ठरलेली आहे, तेव्हा त्याला मारू. बलराम दादांनी त्याला सोडून दिलं. पण तो अपमान इतका झोंबला जरासंधाला आणि तेवढ्यावर तो घाबरला नाही, भ्यायला नाही. तब्बल 17 वेळा त्यानंतर सैन्य उभं करायचं आणि पुरेसं सैन्य उभं झालं की पुन्हा मथुरेवर चढाई करायची. अशी एकूण 17 वेळा त्यांनी चढाया केला. 17च्या 17 वेळा मार खाल्ला आणि भिकेतनं जीवदान देऊन परत गेला. प्रत्येक वेळा जीवदान मिळालं की पुन्हा सैन्य उभं करायचं, पुन्हा हल्ला करायचा. त्यामुळे अनेक दैत्य, अनेक दुष्ट मुख्यतः हे पृथ्वीवरून कमी झाले. आणि मग 17 लढाया झाल्या, 17 वेळा आक्रमण झाली. मग भगवान श्रीकृष्णाने ठरवलं, आता ही कटकट पुरे, हा असंच करत राहणार, हारतो तरी बिचारा पण परत परत येतो. त्यामुळे कृष्ण म्हणाला, आता सगळ्या यादवांना म्हणाला, ज्येष्ठांना म्हणाला की आता ही कटकट नको, आपण पश्चिम समुद्रामध्ये एक नवीन नगरी वसवू, द्वारका, आणि तिथे जाऊन राहू. कृष्णाच्या मताला इतकी किंमत होती, कारण त्याची मतं दूरदृष्टीची होती. सर्व गोष्टींचं साकल्याने विचार करून प्रत्येक पाऊल त्याचं पडायचं. त्यामुळे सगळ्यांनी त्याला होकार भरला आणि मग सगळे यादव द्वारका नगरी अगदी सुंदर मजबूत कोट बांधून, मजबूत बंदोबस्त करून, चहूकडून सुरक्षित करून समुद्रामध्ये द्वारका वसवली कृष्णाने. आणि मग तिथे जाऊन सगळे राहायला लागले. पण जरासंध कुठं थांबायला, अपमानाने अजून चिडलेला होता. 17 वेळा अपमान झाला. पुन्हा त्याने सैन्य जमवलं. पण तेवढ्यात यादव मथुरेहून निघून द्वारकेला गेले होते. मग त्यांनी द्वारकेवर चढाई केली पुन्हा. त्याच्यासोबत यावेळेला मात्र एक कालयवन नावाचा महाबलाढ्य दैत्य होता. आणि तो आपले नारद मुनी त्याच्याकडे गेले, कारण त्याचा नायनाट करण्याचं काम कृष्णाकडे होतं. कृष्णाच्या हिट लिस्टवर होता तो. त्यामुळे नारदांनी जाऊन त्याला पेटवलं, अरे तू जरासंधाच्या मदतीला जा, तो किती लढतोय कृष्णाशी, कोणीतरी मदतीला जा, आणि तुझ्यासारखा वीर गेल्यावर त्याची जिंकण्याची शक्यता वाढेल. शेवटी दैत्यच तो पेटला आणि तो जरासंधाच्या मदतीला नारदांच्या सांगण्यावरच गेला. कालयवन आलेला पाहिला. कृष्णाचे सगळे आडाखे, कृष्णच तो, सगळे आडाखे ठरलेले होते. कालयवन दिसल्याबरोबर की युद्धात आज कालयवन आहे. बलराम दादा म्हणाले कृष्णाला, कृष्णा तू द्वारकेच्या रक्षणासाठी ससैन्य इथे थांब, सगळं सैन्य घेऊन. मी पूर्ण निशस्त्र
इथून बाहेर पडतो आणि कालयवनाला ठिकाणाला लावून येतो. बलराम दादांनाही लक्षात येईना याचं काय, पण कृष्णाची प्रत्येक स्टेप अत्यंत विचारपूर्वक काळाची पावलं ओळखून असते. हे बलराम दादांनी अनेक वेळा अनुभवलं होतं. ते म्हणाले काही हरकत नाही, आणि ते सगळं सैन्य घेऊन द्वारकेच्या बाहेर द्वारकेच्या रक्षणासाठी थांबले. आणि भगवान श्रीकृष्ण संपूर्ण निशस्त्र, युद्धाच्या वेशात नाही, साध्या वेशात नेहमीच्या नगरी बाहेर पडले. कालयवनाला ते दिसले. कालयवन त्यांच्या मागे लागला. ते रणांगण सोडून सुद्धा दूर पळायला लागले. कृष्ण पळतोय म्हटल्यानंतर याला आणखीन चेव आला, मला घाबरून पळतोय म्हणून. त्याला वाटेत बोलत बोलत, काय कसा घाबरतोयस, मागे तर खूप बाता करत होतास, या युद्धात असं केलं तसं केलं, तो बडबडत त्याच्या मागे लागला होता. आणि आता का पळतोयस? कृष्ण जाता जाता एका मोठ्या अंधाऱ्या गुहेपाशी, छोटासा पहाड होता, त्याच्या गुहेपाशी गेला. कालयवन मागे आहे बघितलं. कालयवन अगदी मागेच होता. तो आहे असं पाहिलं आणि तो कृष्ण गुहेत शिरला. गुहेत साधारण काळोखच होता. अगदी मंदसा प्रकाश थोडा वेळ थांबल्यावर दिसण्यासारखा. तिथे शिरला. तिथे पाहिलं तर एका चबुतऱ्यावर एक वृद्ध योद्धा निद्रिस्त होता, झोपलेला होता. अर्थात कृष्णाला सगळी माहिती असेल. तो गेला, त्याने आपल्या खांद्यावरचं वस्त्र काढलं आणि ते त्या निद्रिस्त योद्ध्याच्या, वृद्ध योद्ध्याच्या अंगावर घातलं आणि कृष्ण हळूच कोपऱ्यात जाऊन लपला. इकडे कालयवन आला, त्याच्या पाठीच आला आतमध्ये. तो बारीक बघायला लागला कुठे काय आहे. तेवढ्यात त्याला दिसलं कोणीतरी निजलं इथे. आणखीन जरा जवळ जाऊन पाहिलं, तो शेला कृष्णाचाच आहे, खांद्यावरचा. मग त्याला लक्षात आलं की हा इथे लपून निजलेला आहे, लपण्यासाठी पांघरून घेऊन. आणि मग तो त्याच्या नावाने ओरडला, काय रे भेदरटा, इथे रपलाय का तू? ये ना बाहेर युद्धाला, इथे का झोपून राहिलास? आणि बोलता बोलता कालयवनाने त्या निजलेल्या वृद्ध योद्ध्याच्या पोटात लाथ मारली, समजून की इथे हा कृष्णच झोपलेला आहे आणि त्याचं वस्त्र अंगावर आहे. लाथ मारल्याबरोबर कालयवन जागा झाला. तो योद्धा जागा झाला. योद्धा जागा झाला आणि त्याच्या समोर बघितलं. बघून त्याची नजर कालयवनावर पडल्या पडल्या कालयवन जागच्या जागी भस्म झाला. हा सगळा प्रकार झाल्यावर कृष्ण बाहेर आला. आपलं विष्णू रूप त्यांनी प्रकट केलं वृद्ध योद्ध्यासमोर. आणि तो वृद्ध योद्धा म्हणाला, आपण कोण आहात? पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की हा कृष्ण आहे. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि मग आपला परिचय दिला. तो म्हणाला, आता देवांचा सेनापती कालकेय आहे, त्याच्या आधी मी सेनापती होतो. आणि मग मी देवांची खूप सेवा केली, त्यांचं खूप रक्षण केलं, त्यांच्यासाठी खूप लढाया जिंकलो. त्यामुळे देवांनी मला आशीर्वाद दिलाय की तुम्ही दीर्घ निद्रेत आराम करा, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही आराम करा. फक्त तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल, दीर्घ निद्रेवर आले होते. दीर्घ म्हणजे परत प्रमाणांच्या बाबतीत आपण फार विचार करायला जायचं नाही. आपली प्रमाणं आणि त्या काळातली प्रमाणं प्रचंड अंतर आहे. अंतर म्हणजे काय, आपली प्रमाणं प्रमाणच नव्हेत, इतकी छोटी आहेत. तर त्याला आशीर्वाद असा दिला होता की तुम्हाला दीर्घ निद्रा मिळू शकेल, खूप छान झोप लागेल, विश्रांती घ्या, खूप लढाया केल्या आहेत, आता विश्रांती घ्या. आणि एक आशीर्वाद असा दिला
समजा कोणी तुम्हाला त्रास दिला आणि उठवलं झोपेतनं, तर झोपून उठल्या उठल्या ज्याच्यावर तुमची दृष्टी पडेल तो जागच्या जागी भस्म होईल. कृष्णाला हा सगळा इतिहास माहिती असल्यामुळे त्यांनी परस्पर काटा काढला. त्यांच्या त्या आशीर्वादाचा, वराचा फायदा घेऊन कालयवनाला त्यांच्यासमोर आणून उभं केलं. फक्त पळायचेच कष्ट, युद्धाचे कष्टच नाहीत. आणि या योद्ध्याची भेट झाली. हा तपस्वी योद्धा होता. मग आपापला परिचय करून दोघजण बाहेर आले. बाहेर येऊन तो योद्धा बघतोय बाहेर, अरे बापरे, सगळंच पालटून गेलंय. कित्येक वर्ष तो झोपेत होता. कित्येक वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या गेल्या. आणि तो म्हणतो सगळंच तर खुजखुज झालंय इथे. आता आमच्यासारखं त्या काळासारखं काहीच राहिलेलं नाही. माणसंही अगदी छोटी छोटी, वृक्ष वेली सगळंच छोट, फार बदलून गेलेलं आहे. कारण अनेक पिढ्या तो झोपून होता. त्याचं नाव होतं राजा मुचकुंद. तो मुचकुंद राजा होता. आणि मग तो कृष्णाला विचारायला लागला, आपण कशाला या काट्याकुट्यात कोमल चरणांनी ते कष्ट घेऊन आलात तुम्ही? कृष्णाने आपला हेतू सांगितला येण्याचा. आणि मग आपापसात मागच्या युगातल्या काही आठवणी राजाने सांगितल्या. कृष्णाने आपला परिचय, आपल्या आठवणी सांगितल्या. आणि मग मुचकुंद राजा त्यांचा निरोप घेऊन गंधमादन पर्वतावर गेला आणि पुढे बद्रिकाश्रमात जाऊन त्यांनी भगवंताची आराधना केली. कृष्णाने कालयवनाला झुलवत झुलवत नेलं आणि मुचकुंदाकडून त्याला भस्म केलं. इकडे काय झालं, अभेद्य तटबंदी असलेल्या द्वारकेमध्ये जरासंध व कालयवन यांनी चढाई केली होती आधी. त्यातला कालयवन कृष्णाच्या मागे आला आणि बलरामाने सर्वच्या सर्व जरासंधाचं सैन्य नष्ट केलं आणि अगणित संपत्ती त्यांच्याबरोबर जी होती ती द्वारकेत भरली लुटून. कृष्ण परत आला. जरासंधाने पुन्हा एकदा चढाई केली होती. यावेळी बलराम आणि कृष्ण दोघही होते. त्या चढाईमध्ये ही 19वी चढाई. दोघही कृष्ण आणि बलराम त्या सैन्यातून मधूनच इतक्या गतीने पार निघाले की जरासंध त्यांच्या मागे पाठलाग करत निघाला. ही दोघं द्रुतगतीने चालले होते. आणि मग ते एका दूरच्या पर्वतापाशी गेले आणि तिथून रथातून खाली उतरून पर्वतावर चढायला लागले. आणि ते पर्वतावर चढून गेले वरती. जरासंधही तितक्यात आलाच आणि त्यांनी पाहिलं की दोघजण आता पर्वतावर आहेत. चांगली संधी आहे, दोघांनाही एकाच ठिकाणी जाळून टाकू म्हणून त्यांनी पूर्ण पर्वताला चहूबाजूने आग लावून दिली. आता दोघं जळून मरणार म्हणून सगळे गाफील झाले. तेवढ्यात ही सगळी दैवी जोडी होती. यांनी योग बलाने सूक्ष्म देह धारण करून ते द्वारकेपर्यंत आले सुद्धा. आणि ते आपल्या लोकांबरोबर, यांना वाटलं हे मेले आणि कृष्ण बलराम आपल्या द्वारकेत येऊन आपल्या लोकांसोबत राहायला लागले. आणि जरासंधाला जेव्हा पत्ता लागला की हे तर परत आले द्वारकेमध्ये, जळले नाहीत त्या पर्वतावर, मग मात्र त्यांनी नाद सोडला. 19-20 वेळा सतत स्वाऱ्या करणं आणि हारून येणं, पराजय होऊन येणं, इतकं नाही टिकू शकत. तरी जरासंध होता म्हणून इतके वेळ टिकला, इतके काळ टिकला. आणि म्हणून मग त्याला आता ते, आणि यांच्याबरोबर युद्ध कठीण आहे. हे मायावी लोक आहेत म्हणाला. ह्यांना काहीच होत नाही. आता एवढं पर्वताला आग लावली, खरं तर सामान्यपणे जळले असते, पण हे त्यातनंही वाचले. म्हणून मग त्यांनी तो नाद सोडला. कंसवधाचा सूड घेणं आता आपल्याला शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी कृष्णाचा नाद सोडून दिला. आता एक नुसता आनंदाचा क्षण, आनंदाचा प्रसंग, तो आहे रुक्मिणी स्वयंवर.
आणि विशेषतः ज्या ठिकाणाहून मी बोलतोय आज, अमरावतीहून, ही रुक्मिणी माता आमच्या इथून 35 किलोमीटरवर गाव आहे कौंडिण्यपूर, तिथली विदर्भाच्या भीष्मक राजाची कन्या. त्यामुळे एक माझ्या मनात आणखीन वेगळा भाव की ज्या परिसरामध्ये मी बसलो आहे त्याच परिसरातली रुक्मिणी. रुक्मिणी स्वयंवराचा जो प्रसंग आहे तो अतिशय मधुर आहे. भगवान श्रीकृष्णाचं पुरुषार्थ, पराक्रम आणि प्रेमाला दिलेली साथ, त्यांनी सगळंच अवर्णनीय आहे. भीष्मक राजा जो होता, विदर्भाचा राजा, विदर्भ देशाचा, त्याला रुक्मिणी सकट 5 भाऊ होते. रुक्मिणी एक कन्या आणि 5 भाऊ अशी त्याला अपत्य होती. त्यातला रुक्मी हा सगळ्यात मोठा भाऊ, बाकीचे त्याच्यापेक्षा लहान. आणि रुक्मिणीचा विवाह काय, त्याचं एक तर कृष्णाशी वैर त्या रुक्मीचं, त्यामुळे रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचा रुक्मिणी घाट घातला, म्हणजे थोरल्या भावाने रुक्मिणीच्या. पण रुक्मिणीने स्वतः मात्र श्रीकृष्णाला वरलं होतं मनानेच. त्यांचा पराक्रम, त्यांचं सौंदर्य हे सगळं कानावर आलेलं असल्यामुळे, त्यांची चतुराई, बाललीला सगळंच कानावर आलेलं होतं. त्यामुळे रुक्मिणीने मनोमन ठरवलं होतं की आपलं लग्न कृष्णाशी व्हायला पाहिजे. आणि योगायोग असा की कृष्णाने तेच ठरवलं होतं की रुक्मिणी मला मिळाली पाहिजे, माझी पत्नी झाली पाहिजे. रुक्मिणीचे वडील बंधू सोडून बाकी सगळे भाऊ या लग्नाला राजी होते. त्यांनाही पटत होतं की रुक्मिणीचा विवाह कृष्णाची झाला तर काय मजा येईल, हवं होतं त्याला. एकटा रुक्मी सर्वांच्या मनाविरुद्ध शिशुपालाला ती देण्याचा विचार करत होता, आपली बहीण. रुक्मिणी अस्वस्थ होत चालली होती, कारण तो विवाह ठरून गेला होता. शिशुपालाशी तिचा विवाह ठरून गेला होता आणि आता तो जवळ यायला लागला होता विवाह. काहीतरी 2-3 दिवस राहिले होते आणि ती अगदी अस्वस्थ, काय कसं करावं, कृष्णाला माझ्या मनातलं कळत असेल का, काय करावं. 3च दिवस राहिले, मला ज्याच्याशी विवाह करायचाच नाही त्याच्याशी ह्यांनी विवाह करून दिला तर काय होईल, मी काय करेन, मी जगू शकेन का, मला कृष्णाशिवाय नाही जगता येणार. म्हणून ती विचार करून करून थकली आणि शेवटी एका आपल्या विश्वासातल्या सद्गृहस्थाकडे तिने आपली व्यथा बोलून दाखवली. मला तर कृष्णाशी विवाह करायचा आहे आणि माझा भाऊ मला याच्या पदरी बांधतोय ज्याच्याशी मला अजिबात विवाह करायचा नाही. आपण माझं एक काम करणार का, गुपचूप जाऊन माझा निरोप कृष्णाला सांगणार का. विदर्भापासून द्वारका खूप दूर आहे, मला कल्पना आहे, पण तुमच्या जाण्याची सगळी व्यवस्था मी करते. गुप्तपणे जाऊन माझं एक पत्र भगवान श्रीकृष्णाला द्या आणि माझा निरोप सांगा. कराल का तुम्ही काम आहे माझ्यासाठी. त्या सद्गृहस्थानी जशी आपली मुलगी मानून ते प्रेमाने मान्य केलं. हो म्हणाला, मी करेन. आणि मग तो शीघ्र गतीने रुक्मिणी मातेचं पत्र घेऊन कृष्णाला लिहिलेलं द्वारकेला पोहोचला. द्वारपालांनी त्याला कृष्णाकडे नेलं, वेळच नव्हता. पटकन जाऊन कृष्णाला भेटणं, ते पत्र देणं, त्यांचा निरोप किंवा प्रत्यक्ष ते काय करणार आहेत ते बघणं आणि लगेच उलट पावली येऊन रुक्मिणी मातेला निरोप देणं, काय झालं ते. द्वारपालांनी श्रीकृष्णाकडे नेलं त्याला. त्याला पाहताच कृष्ण सिंहासनावरून उठला व त्यांनी त्या थकलेल्या, श्रमलेल्या गृहस्थाचं स्वागत केलं. तो म्हणाला, भगवान,
तो गृहस्थ म्हणाला, भगवन. दूत म्हणाला, भगवन, भीष्मकाची कन्या रुक्मिणी हिने मला आपल्याकडे पाठविले आहे. द्वारकाधीश हे पत्र तिने आपल्याला पाठविले आहे. आणि त्यांनी पत्र श्रीकृष्णाला दिलं. श्रीकृष्ण पत्र वाचायला लागला. काय लिहिलं होतं पत्रामध्ये? प्रियकरा, आपल्या गुणांचे वर्णन माझ्या करणी पडले, तेथून हृदयात उतरले. त्याने माझे जन्मोजन्मीचे पाप नष्ट केले, ताप संताप निवाले. प्राणेश्वरा, तुम्हाला ज्यांनी पाहिले असेल त्याचे चारही पुरुषार्थ पूर्ण झाले असतील. अजूनपर्यंत मी त्या सौंदर्याचे वर्णनच ऐकले आहे, तरी तेवढ्यानेच लज्जा संकोच सोडून माझे चित्त आपणाकडेच धाव घेत आहे. प्रियतमा, मी आपणाला पती म्हणून मनाने वरले आहे. मी आत्मसमर्पण केले आहे. आपण इथे यावे व माझे पाणीग्रहण करावे. सिंहाचा वाटा कोल्ह्याने पळवावा तसा शिशुपाल मला नेईल ही मला भीती वाटते. मी जन्मोजन्मी काही पुण्याई केली असेल तर आपण प्रसन्न व्हाल व मला न्याल. नाथ, मी सर्वस्वी तुमचीच आहे. ज्या दिवशी माझा विवाह जबरदस्तीने त्या शिशुपालाशी होणार आहे, त्याच्या आधीच्या दिवशी आपण गुप्तपणे या नगरीत यावे. शिशुपाल व जरासंधाच्या सैन्याचा निपात करावा. वीरासारखे मला त्यांच्या डोळ्या देखत पळवून न्यावे. मी अंतःपुरात कोंडलेली, आपण कसे काय मला नेणार? त्यालाही एक युक्ती आहे. आमचा कुलाचार असा आहे की लग्नाच्या आधीच्या दिवशी वधूने नगरीच्या बाहेर गिरिजेच्या पूजेसाठी जायचे असते. त्यावेळी आपण वेळ साधून मला न्यावे. नाथ, आपल्या चरणांची धुली मला प्राप्त होणार नसेल तर मी अन्न त्याग करून प्राण सोडीन. पुन्हा पुन्हा जन्म घेईन, मी आपली होईनच. हे देवा, हृदयेश्वरा, ह्या रुक्मिणीचा अंत पाहू नका. रुक्मिणीचं पत्र भगवंतानी वाचलं आणि ते म्हणाले, महाराज, हे श्रेष्ठ दूता, आनंद आहे, आनंद आहे. खरं तर मी पण हेच इच्छित होतो. माझेही मन विदर्भ राजकुमारीकडे गेलेच आहे. मला रात्री झोप सुद्धा येईन अशी झाली आहे. रुक्मिणीचा माझ्याशी विवाह होऊ न देण्याचा चंग मानला आहे हे मला माहित आहे. पण लाकडावर लाकूड घासून अरण्य पेटते तसे हे उन्मत्त क्षत्रिय मी नष्ट करीन आणि रुक्मिणीला त्यांच्या तावडीतून सोडवीन. पाहाच आता. असं म्हणून कृष्ण त्याला सांगत होते, आश्वस्त करत होते. पण आलेला दूत काय म्हणला, पण द्वारकाधीशा, रुक्मिणीचा विवाह परवाच्या दिवशी आहे. मी अत्यंत लगबगीने आलो आहे. विलंब करून बिलकुल चालणार नाही. लवकर निघाले पाहिजे. ब्राह्मणाने सांगितले. रुक्मिणीच्या पत्राप्रमाणे परवा दिवशी विवाह असेल तर उद्या तिला भेटलं पाहिजे आणि तिचं हरण केलं पाहिजे. कृष्णालाही लगबग समजली. त्यांनी दारुकाला बोलवलं, सारथ्याला. दारुका, लवकर रथ जोड. कृष्णाने सारथ्याला हाक मारून सांगितले आणि बलरामाच्या प्रसादात गेला आणि त्याला सांगितलं, दादा, विदर्भ राजाची कन्या रुक्मिणी हिचा परवा दिवशी विवाह आहे. मी तिचे हरण करून आणणार आहे. माझ्या विरुद्ध शिशुपाल, जरासंध, रुक्मी सगळे सैन्यासह सज्ज आहेत. रुक्मिणीला त्यांनी कोंडून ठेवली आहे. तिच्या मनातून माझ्याशी विवाह करावा असे आहे. मी जातो आणि आव्हानाला तोंड देतो. बलराम म्हणाले, ठीक आहे, तू पुढे हो. यादव सैन्य तयारीत ठेवून मी मागोमाग येतो. प्रथम विप्र दूताला रथात चढवून मग कृष्णही आत चढला. एका रात्रीत अत्यंत द्रुतगतीने त्यांचा रथ विदर्भ देशात पोचला देखील.
कदाचित आमच्याच घरावरनं गेला असेल. आम्ही त्याच मार्गावर राहतो, कौंडण्यपूरच्या. भीष्मकाने विवाहाची मोठी तयारी केली होती. धर्मकृत्य चालली होती, नगर शृंगारले होते, धामधूम चालली होती. रुक्मीच्या शब्दाप्रमाणे सगळं चाललं होतं व्यवस्थित. नगराच्या आतबाहेर सर्वत्र जरासंध, दंतवक्त्र, विदुरथ, पौंड्रक आदी राजांचे सैन्यही तळ ठोकून बसले होते. कृष्ण आला तर त्याला गाठून मारायचा असा त्यांचा निर्धार होता. कृष्णाचं चिंतन तर या सगळ्यांचं सतत चाललेलं असायचं, कारण तो कसा धोका देईल त्याचा काही निश्चयच नव्हता. बलरामाने सैन्य घेऊन द्वारकेहून विदर्भ देशाकडे प्रयाण केले. रुक्मिणीने दूताबरोबर संदेश पाठविला. त्याचे काय झाले याचा काहीच अंदाज तिला नव्हता. आपल्या संदेशाप्रमाणे प्राणेश्वर श्यामसुंदर येईल का? अजून ब्राह्मणही परत आला नाही. देवी, त्यांच्याशिवाय कोणीही माझ्या शरीराला स्पर्श करू नये. देवीला प्रार्थना करते आहे रुक्मिणी माता. माझे रक्षण तूच करणारी आहेस. अजून का आले नाहीत? मी त्यांना योग्य नाही का वाटत? शंकर व विधाता हेही मला अनुकूल नाहीत का? गिरिजा देवी, मी तुझ्या पूजनाला येईन तेव्हा माझे प्राणप्रिय मला भेटवशील ना? रुक्मिणीने अशा विचारांच्या संभ्रमात रडत रडत डोळे मिटून घेतले. घटका घटका निघून चालली होती आणि अजून काही बातमी नव्हती. तेवढ्यात तिचा डावा हात, डावा डोळा, डावी मांडी स्फुरण पाहू लागली. शुभ शकून झाला. तिने डोळे उघडले तो समोर ते ब्राह्मण दूत. त्यांच्या प्रफुल्लित मुद्रेवरून तिने ओळखलं की कार्यसिद्धी झालेली आहे. आता होणार आहे कार्यवाच. दूताने सांगितलं, श्रीकृष्ण आले आहेत. राजकुमारी, चिंता करू नको. तुला नेण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे. ब्राह्मणाने खालच्या आवाजात तिला हळूच सांगितले. रुक्मिणीने अत्यानंदाने व आदराने त्याला नमस्कार केला. कृष्ण व बलरामही रुक्मिणीचा विवाह सोहळा पाहायला आले आहेत असे वृत्त भीष्मकाला कळले. हे आलेले दिसले. राजाला कळलं की हे विवाह सोहळ्याला आले. आता त्यांना रीतीचे निमंत्रण द्यायला पाहिजे. म्हणून भीष्मक राजा नगराबाहेर जाऊन त्यांना मानाचे निमंत्रण करून आला. विदर्भ देशातले लोक आपापसात चर्चा करू लागले. ही सुंदर राजकन्या खरे तर या कृष्णासाठी योग्य आहे हो. त्या कृष्णाचे पराक्रम व सौंदर्य त्रिभुवनात श्रेष्ठ आहेत. रुक्मिणी त्यालाच साजेशी आहे. या शिशुपालाचा रुक्मीवर एवढा प्रभाव कसा काय कोण जाणे. हो ना, तो जरासंध इथे ऐटीने मिरवतो, पण या कृष्णाने त्याला 18 वेळा पराभूत करून सोडून दिले होते. आता काय होणार हो? सगळे चर्चा करतायत. कृष्णाच्या बरोबर यादव सैन्यही भरपूर आहे. युद्धाची शक्यता अधिक दिसते. पण ती पहा, उत्कृष्ट वस्त्रभूषणे लेवून रक्षक व दासी यासह त्रिभुवन सुंदरी भीष्मकी देवीच्या पूजनासाठी निघाली. बस आजचा आदला दिवस. उद्या विवाह ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी पुढे निघाली. रुक्मिणी रथात किती सुंदर दिसत होती आणि मागून कितीतरी विप्र स्त्रियाही येत होत्या. मृदंग तुताऱ्या वाजत होत्या. देवीच्या पूजनासाठी साहित्यही कितीतरी आहे. संभाषणं चालली होती. लोक आपापसात बोलत होते. रुक्मिणी देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आली. आत शिरण्यापूर्वी घुटमळून तिने जरा सगळीकडे दृष्टी टाकली. दिसतायत का आपले नाथ? आलेत का मला घ्यायला? हत्ती, घोडे, रथ, पायदळ दोन्ही बाजूंनी उभे असलेले स्त्री पुरुष सगळं तिच्या नजरेतनं गेलं. पण डाव्या बाजूला लक्षात आलं की काही अंतरावर भगवान श्रीकृष्ण व बलराम यदू सैन्यासह आले आहेत. 4 शुभ्र अश्वांचा मोठा रथ
आणि वर सारथी व कृष्ण शेजारीच, लक्षात येणार नाही अशा बेताने दूत उभा होता. हा, आता हिच्या जीवात जीव आला रुक्मिणी मातेच्या, की तिने प्रत्यक्ष पाहिलं. एक समाधानाचा निश्वास टाकून चटकन रुक्मिणी गिरिजा मंदिराच्या पायऱ्या चढली, सखीसह आत गेली. मागोमाग देवीला अर्पण करायची भरलेली तबके घेऊन दासी गेल्या. दक्षतेने रक्षक उभे होते. देवीची यथासांग पूजा करून रुक्मिणी हळूवार पावले टाकीत सखीचा हात धरून मंदिराच्या बाहेर आली. सर्वत्र लज्जायुक्त कटाक्ष टाकीत ती आपल्या स्वतःच्या रथाकडे निघाली. छम 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 नुपुरांचा ध्वनी ऐकू येत होता. रुक्मिणीच्या वदनावर देवीनी जणू तेजाचा वरदहस्त फिरवला होता. ती हळू 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 आपल्या रथाकडे गेली. तेवढ्यात विजेच्या वेगाने कृष्णाचा रथ तिथे सर्व रथांच्या मधून घुसत आला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच रुक्मिणीने स्वतःच्या रथाकडे जायच्या ऐवजी, आपल्या रथात चढण्याच्या ऐवजी चटकन वळून कृष्णाच्या रथावर चढली देखील. तिला हात देऊन वर घेऊन कृष्णाने झटकन रथ वळवला व तो सर्वांच्या देखत वायू वेगाने तिथून निघाला. मागोमाग बलरामाचा रथ निघाला. शस्त्रे सावरायला, सज्ज करायला व पाठलाग करायला शत्रूच्या सैन्याला बराच वेळ लागला. पण तेवढ्यात अनेक महान योद्ध्यांनी स्वतःचा धिक्कार करत कृष्णाचा पाठलाग सुरू केला, कारण ते गाफील राहून गेले होते. आणि तितक्याच वेगाने कृष्ण बलरामांनी रथ वळवून धनुष्याचे टणत्कार केले, फिरवले रथ शत्रूकडे. त्यांना पाठ दाखवून पळायचं नव्हतं आणि सपासप तीक्ष्ण बाणांचा मारा सुरू केला. सैन्याला सैन्य भिडले. घटका दोन घटकात यदुसेनेने जरासंधाच्या सैन्याचा नाश केला. शिशुपालाने शेवटी आपल्या नगरीत परत जाणे शहाणपणाचे ठरले. आदल्याच दिवशी तर रुक्मिणीचं हरण झालं, इथे थांबणं म्हणजे आपली शोभा करून घेणं आहे. त्यांनी त्याच दिवशी आपल्या नगरीला परत जायचा बेत केला. रुक्मी चिडला. ज्यांनी आग्रहाने, हट्टाने, सक्तीने रुक्मिणीला या शिशुपालाच्या गळ्यात बांधायचं ठरवलं होतं, त्याचे सगळे बेत धुळीस मिळाले. मग रुक्मिणी एक अक्षयहिणी सैन्य घेतलं आणि कृष्णाचा पाठलाग केला आणि प्रतिज्ञा करून निघाला, रुक्मिणीला सोडवून आणली नाही तर कौंडिण्यपूरला परत येणार नाही, या राजधानीत प्रवेश नाही करणार. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा रुक्मीचा झाला पराभव. त्याचा रथ मोडला, अश्व मेला, सारथी पण मेला, त्याचं धनुष्य तुटलं, तो पूर्ण निशस्त्र झाला. कृष्णाने त्याला पकडलं व त्याला मारण्यासाठी खड्ग उपसलं. आता तो मारणार तेवढ्यात रुक्मिणी माता ओरडल्या, नका मारू, तो माझा भाऊ आहे. किती दुष्ट झाला तरी मोठा भाऊ आहे. मी आपल्या पाया पडते. माझ्या आनंदाला निशस्त्र भावाच्या वधाचा कलंक लावू नका. रुक्मिणीने कृष्णाचा खड्गधारी हात धरून रडत रडत विनवणी केली. कृष्णाला दया आली, पण रुक्मीला त्याने मुंडन करून विरूप केले, रथाला बांधून ठेवले. बलरामाने सैन्याचा निपात केला. तो कृष्णाजवळ आला. पाहतो तो रुक्मी अर्धमेला, लज्जेने अर्धोवदन झालेला, त्याला बांधलेला. बलरामाने त्याला सोडवलं. रुक्मी अपमानाने मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. तेव्हा आता त्याला सोडून द्या. बलरामाने रुक्मिणीची समजूत काढली. रुक्मीने अपमानामुळे व प्रतिज्ञा विफल झाल्यामुळे पुन्हा कौंडिण्यपुरात पाय ठेवला नाही. भोजकट नावाचं त्याने नवीन नगर वसवलं आणि तिथे तो राहिला.
कृष्ण, रुक्मिणी, बलराम, सैन्य ससैन्य सगळे द्वारकेत आले. पुढे एक चांगला सुमुहूर्त बघून द्वारकेत श्रीकृष्णाने रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं. द्वारकेत त्यावेळेला पराक्रमाला विजयश्री भेटली होती, विष्णूला लक्ष्मी भेटली होती. वीरश्रेष्ठ मित्र राजांची द्वारकेत मोठ्या सन्मानाने पाहुणचार होत होते. कुरु, सृजय, कैकय, विदर्भ, यदू, कुंती आणि कितीतरी वंशांचे राजे कृष्णाच्या व रुक्मिणीच्या विवाहाला उपस्थित होते. असा अत्यंत चित्तथरारक असा प्रथम विवाह भगवान श्रीकृष्णांचा आहे. त्यांचं सगळंच और आहे. आता त्यांचे पुढे आणखी अधिक विवाह झाले. त्यातले काही विवाह आता बघू आणि बाकीचे पुढील भागात बघू. श्रीकृष्णाचे इतर विवाह. त्याआधी प्रद्युम्नाची गोष्ट पाहू. पूर्वी एकदा श्री शंकरांनी कामदेवाचं क्रोधाने भस्म केलं होतं. त्याला भस्मसात केला होता कामदेवाला. तेव्हापासून तो शरीरहीनच होता. त्याला पुन्हा शरीर धारणा करायची होती. म्हणून रुक्मिणीला जो प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला हाच पूर्वीचा कामदेव होय. त्यामुळे तो अत्यंत सुंदर होता. श्रीकृष्णा इतकाच हा सुंदर होता, पराक्रमी होता. याच्या जन्मानंतर एक अघटित घटना घडली. शंबरासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी काय केलं, सर्वांचा डोळा चुकवून तो त्या रुक्मिणीच्या अंतपुरात आला आणि 10-12 दिवसांच्या प्रद्युम्नाला, भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला, रुक्मिणी मातेच्या मुलाला फक्त 10-12 दिवसांचा होता, त्यांनी उचललं आणि काय केलं, त्याचं उचलून समुद्रात नेऊन फेकून दिलं. शंबरासुराला असं कानावर आलं होतं की हा नवजात पुत्र कृष्णपुत्र जो आहे तो माझा शत्रू आहे, त्याच्याकडून आपला घात होणार आहे, असं त्याच्या कानावर आलं होतं आणि म्हणून त्यांनी हा सगळा उपद्व्याप केला. पण कसे योगायोग बघा, पुढे तो मुलगा जसा पाण्यात पडला समुद्राच्या, एका मोठ्या माशाने त्याला गिळलं तत्काळ. तो मासा तत्काळच, अगदी लगोलग झालेल्या घटना, मच्छीमारांनी पकडला. लगेच तो त्यांच्या जाळ्यात सापडला. त्यांनी तो घाई करून, मोठा मासा मिळालाय, शंबरासुराच्या प्रासादात देऊया भेट म्हणून, राजाला खुश ठेवायला म्हणून, तो पटकन घेऊन ते शंबरासुराच्या भटारखान्यात गेले आणि तिथे त्यांनी तो भेट दिला. स्वयंपाकघरात तो लगेच चिरण्यातही आला. सगळे योग असले की सगळं बरोबर होत. योगायोगाने त्याच्या पोटातला तो लहानसा मुलगा सुस्थितीत सापडला. फक्त शुद्धीवर नव्हता, गुदमरून बेशुद्ध झालेला होता. त्या शंबरासुराच्या भटारखान्यात मायावती नावाची दासी काम करायची. ती पूर्वजन्मीची रती, कामदेव आणि रती, रतीनेच दासीचं रूप घेतलेलं होतं. तिने त्या मुलाला हर प्रयत्न करून शुद्धीवर आणलं आणि त्या मायावतीला प्रश्न पडला, ह्या मुलाचं काय रहस्य, आला कसा माशाच्या पोटात? पण तेवढ्यात ती विचारच करते, ह्या माशाच्या पोटात हा इतका गोंडस बालक, इतका सुंदर कसा काय आला, काय घडलं असेल? तेवढ्यात नारद तिथे आले आणि म्हणाले, मायावती, हा मुलगा सामान्य नव्हे, भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा पुत्र आहे. त्यांनी सगळी घटना सांगितली. शंबरासुराने याला सागरात फेकलं, तिथे माशाने याला गिळलं, तोच हा मासा तुमच्या स्वयंपाकघरात आला. तू स्वतः रती आहेस आणि हा मुलगा कामदेव आहे.
तू याचे रक्षण कर. कामदेव पुन्हा जन्म घेऊन आला आहे. नारद असं म्हणाले आणि निघून गेले. रतीने पाहिलं, तिला अत्यानंद झाला. आपला नष्ट झालेला पती, भस्म झालेला पती पुन्हा आपल्याला मिळाला. त्यामुळे ती खूप खुश झाली. गुप्तपणे प्रद्युम्न अंतपुरातच लहानाचा मोठा झाला. 10-12 दिवसाचा ते चांगला मोठा झाला. मायावती त्याला लपून छपून सांभाळत असायची. पूर्ण तारुण्यात प्रवेश केल्यावर तो अत्यंत मोहक दिसायला लागला, कारण तो कामदेवाचाच आविष्कार होता. मायावतीने त्याला सर्व वास्तविकता सांगितली. म्हणाली, प्रियतमा, मी तुमची पत्नी रती आहे. तशी आत्ताच्या वयानुसार ती आईसारखी दिसत होती. आईच्या वयाची होती प्रद्युम्नाच्या. मी खोटं नाव धारण करून इथे राहते, स्वयंपाक करते. शंभरासुराला मी खरी कोण आहे हे ठाऊक नाही. त्याला अनेक मायावी सिद्धी आहेत. तुम्ही त्या शंभरासुराचा वध करावा. आता त्या मुलाला ती तुम्ही म्हणायला लागली, कारण ती त्याला पती मानत होती. पण त्यासाठी लागणारी सर्वश्रेष्ठ मायाशक्ती मी तुम्हाला देते. म्हणून मायावतीने त्याला महामाया विद्या शिकवली. तसेच गुप्तपणे तो शस्त्रास्त्र विद्याही शिकला. मग शंभरासुराला त्यांनी एकदा चिथावणी दिली, म्हणजे उद्दाम बोलला त्याच्याशी, खडे बोल बोलला. राजा तो, त्याला अपमान वाटेल असं बोलला. त्यामुळे शंभरासुराचं त्याचं घनघोर युद्ध झालं. आसुरी मायेनी त्यांनी प्रद्युम्नावर अनेक प्रकारचे घातक हल्ले केले. पण महामाया तंत्र त्याला शिकवलेलं असल्यामुळे ते सगळे हल्ले त्यांनी निष्फळ केले. आणि शेवटी शंभरासुराचा तीक्ष्ण खड्गाने वध केला. आणि शंभरासुराला म्हणजे बरोबरच कानावर आलं होतं की हा तुझा शत्रू आहे. तर तो मरण ठरलेलं असेल मरण, तर ते कुठे चुकत. त्याच्याच स्वयंपाकघरात तो माश्याच्या पोटातनं येऊन मोठा होऊन तिथेच त्याच्याच अन्नावर इतकी वर्ष मोठा होऊन त्यांनी त्याचा घात केला. मायावती प्रद्युम्नाला घेऊन द्वारकापुरीत गेली. आणि मग रुक्मिणी त्याला पाहून घोटाळ्यात पडली. तिला आपला लहान मुलगा पाळण्यातून हरवला होता. तिच्या मनात प्रश्न, आई आहे आणि मुलाचा विरह आहे, वियोग झालेला आहे. इतक्या लहानपणी 10-12 दिवसाचा असताना ती मनात म्हणते, कोणाचा असेल हा मुलगा? यांच्यासारखाच दिसतोय, म्हणजे कृष्णासारखा. माझा मुलगा जो हरवला तो आता वयाने एवढाच असता. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण आले, पण काही बोलले नाहीत. प्रद्युम्न, मायावती, रुक्मिणी या सगळ्यांकडे त्यांनी एकदा पाहिलं. रुक्मिणीच्या मनात काय चाललंय ओळखलं, पण परत स्तब्ध राहिले. नारद आले, त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा द्वारकेत प्रद्युम्न परत आल्याचा कोण आनंद, सगळीकडे आनंदी आनंद. तो जो 12 दिवसाचा हरवला होता तो आज परत आलाय. शुकदेव म्हणाले परीक्षिताला, सत्राजित नावाचा एक सूर्योपासक होता. आता हा पहिला विवाह झाला होता भगवान श्रीकृष्णाचा. त्यांच्या मुलाची एक छोटीशी गोष्ट मध्ये झाली. सत्राजित नावाचा एक द्वारकेमध्ये एक सूर्योपासक होता आणि सत्यभामा ही त्याची मुलगी. या सत्राजिताजवळ एक स्यमंतक मणी होता, एक तेजस्वी मणी, त्याला सूर्याकडून मिळालेला. तो मणी, त्याचा प्रकाश सर्वत्र पडत असे आणि प्रतिदिन त्या मण्यापासून 8 भार सुवर्ण मिळत असे. आणि जिथे त्याची पूजा होईल तिथे नैसर्गिक आपत्ती येत नसत, अशी शक्ती त्या मण्यामध्ये होती. आणि तो सत्राजिताजवळ होता. एकदा द्वारकेत सत्राजित तो मणी घेऊन आला. कृष्णाने त्याचं सगळे कार्य पाहिलं, त्या मण्याचा प्रभाव पाहिला आणि त्यांनी स्वाभाविकपणे
त्या सत्राजिताला सुचवलं की तुम्ही एकटे हा मणी ठेवून काय करणार, त्याच्यापेक्षा तुम्ही हा मणी स्वतःसाठी न ठेवता राज्यासाठी महाराज उग्रसेनांकडे द्या, तर सर्वच जनांचं कल्याण होईल. पहा तुम्ही विचार करून, तुमचा मणी आहे, फक्त मी सूचना करतोय. एवढी सूचना केली, पण सत्राजित वेगळ्याच दिशेने विचार करायला लागला. मी म्हणला, इतकी तपश्चर्या करून हा मिळवला, इतक्या विलक्षण प्रभावाचा मणी, आणि हा उग्रसेनाला देऊन टाकायला सांगतो. त्यांनी नाही दिला होकार. तो मणी घेऊन घरी गेला. पुढे योग कसा आला बघा. त्याचा भाऊ धाकटा प्रसेन, त्यांनी तो मणी घेतला, गळ्यात घातला, आणि गळ्यात घालून हौसेने शिकार करायला तो वनात गेला. आणि नेमकं दुर्दैव त्याचं, तिथे एका सिंहाने त्याची शिकार केली आणि त्याला मारला, प्रसेनला. आणि तो चमकणारा मणी तोंडात पकडून सिंह एका गुहेकडे गेला. पण चमकती वस्तू त्याच्या तोंडात पाहून जांबवान नावाचा अस्वल आलं. त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या अस्वलाने सिंहाला मारलं आणि तो मणी आपल्या गुहेत नेला. तिथे त्यांनी तो मणी आपल्या पिलाला दिला खेळायला. इकडे प्रसेन परत आला नाही. सत्राजिताला काळजी वाटायला लागली आणि त्याच्या मनात भलतीच शंका आली. तरीच मला कृष्ण म्हणत होता की तो मणी उग्रसेनाला दे, मी दिला नाही, आणि म्हणून त्यांनीच कदाचित प्रसेनाला मारून मणी पळवला असेल तर. आणि ही शंका त्यांनी चार चौघात बोलून दाखवली काही जणांना. आणि तिथून जी सुरुवात झाली तर सगळीकडे कुजबूज सुरू झाली. कृष्णाचं नाव वाईट व्हायला लागलं लोकात, की कृष्णाने घात केला सत्राजिताचा त्या मण्याच्या लोभाने, किंवा आपलं ऐकलं नाही म्हणून. बघा कृष्णाच्या चरित्रातनं काय आहे. असा छोटासा कलंक कानावर येतोय म्हटल्यावर त्यांनी ठरवलं, नाही काही झालं तरी सत्राजिताचा हा गैरसमज जो आहे तो आपण दूर करू. म्हणून मी ते सत्राजिताकडे गेले भगवान श्रीकृष्ण आणि म्हणाले, सत्राजिता, अरे मी मणी घेतलेला नाही, पण आता तो शोधून काढून मी तुला आणून देईन. अरण्यात कृष्ण व त्याचे सेवक फिरायला लागले प्रसेनाला शोधत. तर प्रसेन आणि त्याचा घोडा या दोघांचंही शव सापडलं. तिथे सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले. त्या पावलांचा माग काढत गेला तर त्या सिंहाचं शव सापडलं आणि अस्वलाची पदचिन्ह दिसली. त्या पदचिन्हांनी गेल्यावर एका गुहेमध्ये हे पोचले. कृष्णाने सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितलं आणि एकटा आत गेला. त्याला पाहून त्या पिलाजवळ असलेली अस्वलीन किंचाळली. मुलाच्या हातातच तो सेमंतक मणी होता. तो हातातून घ्यायला कृष्ण पुढे गेला. तिकडून जांबवान तो अस्वल धावत आला आणि त्यांनी कृष्णावर झेप घेतली. त्या पिलाला घेऊन अस्वलीन गुहेच्या आत गेली आणि कृष्णाचं आणि जांबवानाचं द्वंद्व युद्ध सुरू झालं. आणि ते किती दिवस चाललं? 28 दिवस युद्ध चाललं होतं. बाहेर कृष्णाचे सेवक थांबले होते इतके दिवस. शेवटी जांबवान थकला, तो कृष्णाला शरण आला आणि त्याला आठवण आली की रामावतारात मी रामाबरोबर होतो. जांबवान तोच मी, आता तोच राम त्या कृष्णावतारात कृष्ण म्हणून आलाय. म्हणून त्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. माझे प्रभू रामचंद्र ते तुम्हीच हे मी ओळखलंय, कारण माझ्याशी द्वंद्व करून विजयी होणं फक्त प्रभूलाच शक्य आहे, आणि म्हणून तुम्ही माझे रामच आहात. कृष्णाने त्याच्या थकलेल्या शरीरावर हात फिरवला व त्याला पुन्हा बलवंत केलं. त्या आनंदाच्या क्षणी जांबवानाने आपली कन्या जांबवती कृष्णाला पत्नी म्हणून दिली. हा कृष्णाचा अजून एक विवाह. आता पुढील विवाह त्याचे
आपल्याला माहिती आहे 16,108 पत्न्या कृष्णाला होत्या. त्या सगळ्यांचे विवाह आपण थोडक्यात पाहणार आहोत. आता आपण जांबवतीच्या विवाहानंतर जांबवतीला घेऊन कृष्ण द्वारकेत परत गेले आणि मग योग्य मुहूर्त पाहून त्यांनी तिच्याशी विवाह केला. आणि जांबवती तो जांबवानाकडनं तो स्यमंतक मणी घेऊन कृष्ण द्वारकेत आले आणि तो स्यमंतक मणी त्यांनी सत्राजिताला परत केला. त्याला खूप लाज वाटली. आपण नसता आळ घेतला कृष्णावर आणि त्याला किती त्रास झाला. जंगलामध्ये शोधाशोध करणं आणि त्या जांबवानाशी युद्ध करणं आणि त्या उपकाराखाली तो दबून गेला. त्याची थोडीशी परतफेड म्हणून त्यांनी आपली कन्या सत्यभामा त्याला देऊ केली आणि कृष्णाने तिचा स्वीकार केला. म्हणून जांबवती नंतर सत्यभामा त्याला मिळाली. आपण आता इथे थांबू आणि पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण कृष्णाचे आणखीन विवाह पाहणार आहोत आणि पुढील कथाभाग पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.